ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधलंय। फडणवीसांनी ठाकरेंच्या युतीवरून केलेल्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावरून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केलाय। एवढंच नव्हे तर 50 खोक्यांवरूनही राज ठाकरेंनी भाजपला सवाल करत टीकास्त्र डागलंय। पाहूया। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। म्हणजे हे सगळे जण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक। ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले। राज्यात महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे। नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी सामनाला ठाकरेंची मुलाखत घेतली। मात्र आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही ठाकरेंनी एकत्र मुलाखत दिली। मुंबईवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला। काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी ठाकरेंच्या युतीला करप्शनची युती म्हटलं होतं। दरम्यान यावर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे। अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत। तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा। यांच्या बोलण्याला मुंबईकर आणि राज्यातील जनता बिलकुल गांभीर्याने घेत नाही। देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि पारदर्शी कारभाराचा त्यांनी घातलेला महाराष्ट्रातला पायंडा हा पथदर्शी आहे। हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया हे देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे। महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावरूनही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। 50 खोक्यांवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खडा सवाल केला। शिवसेनेतून एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार गेले। दरम्यान प्रत्येक आमदाराला 50 कोटी म्हणजे 2000 कोटी रुपये आले कुठून, असा सवाल राज ठाकरेंनी करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नाही. नव्हतं ना घेतलं। त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी देखील देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी फडणवीसांना धारेवर धरलं। ज्याप्रमाणे मोदी देशाचे नव्हे तर भाजपचे पंतप्रधान आहेत, तसं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नव्हे तर भाजपचे मुख्यमंत्री असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे। देशाला पंतप्रधान नाहीये, भाजपला पंतप्रधान आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीये, जो आहे तो भाजपचा आहे। म्हणजे हे सगळे जण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा संयुक्त मुलाखत दिली। संजय राऊत, महेश मांजरेकरांनी विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही ठाकरे बंधूंनी सडेतोड उत्तरं दिली आहेत। तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आणि कायदा सुव्यवस्थेवरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।